मारेगावात इंधनासाठी मध्यरात्री रणकंदन, अफवेमुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड। जागतिक स्तरावरील युद्धाच्या ठिणगीचा परिणाम थेट मारेगावच्या पेट्रोल पंपावर पाहायला मिळाला। इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या एका अफवेने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली। परिणामी शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपावर नागरिकांनी इंधन भरण्यासाठी अक्षरशः झुंबड उडवली, जी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत कायम होती। नेमका प्रकार काय? सोशल मीडियावर अमेरिका, इराण, इस्रायल संघर्षाचे मेसेज वाऱ्यासारखे पसरले। या युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याची भीती नागरिकांच्या मनात बसली। रात्री 10 नंतर शांत होणारे मारेगाव शहर काल या अफवेमुळे पूर्णपणे जागे होते। कॅन आणि डब्यांचीही लागली रांग। नागरिकांनी केवळ गाड्यांच्या टाक्या गच्च भरल्या नाहीत, तर मिळेल त्या भांड्यात इंधन साठवण्याचा प्रयत्न केला। काहींनी प्लास्टिकचे कॅन तर काहींनी रिकामे डब्बे घेऊन पंपावर गर्दी केली। 4 चाकी आणि दुचाकींच्या लांबच लांब रांगांमुळे पंपांवर मोठा गोंधळ उडाला होता। प्रशासनाचे आवाहन: अफवांना बळी पडू नका। उपस्थित इंधनाचा कोणताही अधिकृत तुटवडा नाही, ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे। इंधनाचा साठा मुबलक उपलब्ध असून साठेबाजी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। एका चुकीच्या मेसेजमुळे सर्वसामान्यांची झालेली ही धावपळ सोशल मीडियाच्या घातक परिणामाचे जिवंत उदाहरण ठरली आहे। मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ। आप किस लिए आए? आप गाड़ी में डीजल डालने के लिए। क्यों आज ही बहुत गर्दी दिख रही है, क्या कारण क्या है? ये जो युद्ध शुरू है उसकी वजह से थोड़ा पेट्रोल का डीजल का शॉर्टेज जा रहा है, उसकी वजह से लोगों में एक दहशत है करके लोग स्टॉक करके ले रहे हैं। आपकी राय क्या है? मेरे को भी वैसा ही लग रहा है लगभग। देखते हैं क्या होता है। तो आपने कौन सी गाड़ी लाए? स्विफ्ट डिजायर। और खास करके ऐसे कैना से कैना लेके जा रहे हैं? नहीं, वो तो नहीं, अपने को जरूरत नहीं होती, गाड़ी की जरूरत है। आपका भैया क्या? गाड़ी फुल कर रहे हैं अभी हम। हाँ, गाड़ी फुल कर रहे हैं अभी हम। गाड़ी फुल कर रहे हैं? हाँ, कितने दिन के लिए? अब देखते हैं जितनी दिन चलेगी उतनी दिन क्या करते हैं।